तर नमस्कार भावनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही थंबनेलला बघितलंच आहे की आपण असा कडक असा लग्नाचा व्हिडिओ बनवलाय पत्रिकेचा। तर तो कसा बनवायचा हे मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। ह्याच्या अगोदर पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही तो बघितला पण असेल। तर नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा, कारण दोन्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण समजावून सांगितले। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी फोटोशॉप ओपन करून घेतो। ह्यामध्ये मी नाही का बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे, इथं बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो। अगं इथं मी बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे। तर हे मी ग्रुपमध्ये का टाकले तर तुम्हाला मी समजावण्यासाठी टाकलेलं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, ही जेवढी काय PSD फाईल असेल ही मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्हाला तिथून डाउनलोड करायची। तर तुम्हाला तिथून हे सर्व फाईल डाउनलोड करायचे आणि मी हे लॉक केलेले सर्व, आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक एक ग्रुप दाखवतो मी काय केले नक्की। तर मी ते बॅकग्राऊंड घेतलंय ना, तर ह्याच बॅकग्राऊंडवर नंतर ना मी जे आपलं बाप्पाचं असतं, आता तुमचं जर वेगळे असेल कोणती पत्रिका तर तुम्ही तसं करू शकता नाही का। तर आता मी जर सर्व एका ह्याच्यामध्ये ना बाप्पाचं केलेलं आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला इथं चेंजेस करावं लागतील। तर हा जो फॉन्ट आहे तर हा DG फॉन्ट आहे, तुमच्याकडे असतील आणि मला परमिशन नाही द्यायला, नाहीतर मी दिले असते। बाकी हे जे फॉन्ट यूज केलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो अनलॉक करून। तर बाकी जे हे फॉन्ट मी यूज केलेले आहेत हे श्रीदेवचे फॉन्ट आहेत। त्याचा नंबर बी बघू शकता तुम्ही, 3689 आहे आणि हा पण तोच फॉन्ट आहे। तर हे फॉन्ट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो। बाकी तुम्ही ह्याच्या जागी कोणता बी फॉन्ट वापरू शकता, तुम्हाला फक्त इथे चेंजेस करावं लागतील। आणि फॉन्ट युनिकोडचे फॉन्ट कसे यूज करायचे ह्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला आहे, वाटलं तर मी खाली तुम्हाला आधी जो व्हिडिओ बनवला होता आपण लग्नपत्रिकाचा तो त्याची लिंक आणि श्रीदेव फॉन्ट कसे यूज करायची त्याची पण लिंक टाकून देईन, तर तिथून तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर ह्यामध्ये तुम्हाला चेंजेस करावं लागतील, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून ह्याचे चेंजेस करू शकता। तर हे झालं, तर त्यानंतर मी आता तुम्हाला पटपट दाखवतो सर्व नाही का, तुम्हाला फक्त चेंजेस करावं लागतील। तर हे हाईड करून घेतो आता मी, म्हणजे जे हे म्हणजे नाही का पोरीचं, म्हणजे मी आता इथं माझ्या भाषेत लिहिलेलं आहे पोरगी म्हणून नाही का, पोरगी पोरगा असं माझ्या ह्याच्यात लिहिलं आहे। तर आता मी पोरीचे नाव लिहिलेलं आहे, इथं बी तुम्हाला नाव चेंज करावं लागणार आहे आणि इथं बी हे नाही चेंज करावं लागणार, तुम्हाला फक्त हे आणि हे चेंज करावं लागणार आहे। तर तुम्ही तिथून चेंज करू शकता। तुम्ही फोटोशॉप यूज करता, तुम्हाला PSD यूज करायला येते तर तुम्ही तिथून करू शकता, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही। त्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला समजून जाईल। तर असे मी ग्रुप्स केलेले बघा, असे सर्व तुम्हाला फक्त त्याच्यात चेंजेस करावं लागणार आहे। हा फोटो पण मी ॲड करून घेतलेला इथं वर, समजा हा फोटो ॲड करून मी इथं पोरीचं नाव टाकणार आहे आणि खालचं जे बॅकग्राऊंड आहे आपलं ते मी अनहाईड करून ना ह्याला फक्त ह्याला असं ना PNG मध्ये सेव्ह करणार आहे। मी तुम्हाला दाखवतो, तर हे बघा असं PNG मध्ये इथं सेव्ह करून घेणार आहे आणि मी नंबर टाकून सेव्ह करणार आहे 1 2 3 4, कारण तुम्ही एकच नंबर 2ला टाकलं की तुमचं नाही का चेंज होईल। समजा ह्याला मी 1 नंबरने सेव्ह केलं तर तुम्ही ह्याला पण 1 नंबरने सेव्ह केलं तर हे येणार आहे त्या जागी, तेव्हाला निघून जाणार। मी तुम्हाला नंबर वाईज सर्व सेव्ह करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवतो मी कसं सेव्ह केलं होतं ते। तर तुम्ही इथं बघू शकता, मी सर्वात पहिलं GPG सेव्ह केलं, तर PNG मध्ये नाही केलं, आपल्याला बॅकग्राऊंड GPG मध्ये सेव्ह करायचं आहे। तर त्यानंतर मी ना आपलं जे बाप्पाचं होतं जे आडनाव वगैरे ते आपण 1 नंबरला टाकून PNG मध्ये सेव्ह करून घेतलेलं। त्यानंतर हे पण तसंच PNG मध्ये सेव्ह करून घेतलेलं, म्हणजे स्टेप बाय स्टेप एक एक लेअर म्हणजे ग्रुप्स अनलॉक करून मी सर्व सेव्ह करून घेतलेलं। असं पहिलं बॅकग्राऊंड सेव्ह केलं, त्यानंतर बाप्पाचं आहे ते सेव्ह केलं, त्यानंतर पोरीचं नाव सेव्ह केलं, नंतर पोराचं नाव, त्यानंतर शुभविवाह, असं एक एक करून मी न्यू ग्रुप करून घेतलेला। इथं बघा मी न्यू ग्रुप केलेला आहे बघा, तर असं न्यू ग्रुप करून मी सेव्ह करून घेतलेलं। तर हे सर्व झालं आहे, PSD तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। एवढं सर्व तुम्ही चेंजेस करून सेव्ह करून घेतलं, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे आपलं फिल्मवर आहे आता हे माझ्याकडे 9 व्हर्जन आहे, हे ओपन करून घ्यायचं आहे। तुम्ही तो अगोदरचा व्हिडिओ जर बघितला ना त्यात तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे आणि हे तुम्हाला लगेच समजलंच असं नाही तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फक्त चेंजेस करायचे।
आता जे फोनमध्ये डिझाईन करणार आहे त्यांना प्रॉब्लेम कुठं होणार आहे, पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला करावं लागणार आहे, कारण माझ्या फोनमध्ये PLP फाईल चालत नाही, प्रोजेक्ट सेव्ह होत नाही. मी खूप वेळा ट्राय केलं, कधी कधी होतं कधी कधी होत नाही, कारण ते ओल्ड व्हर्जन लागतं वाटतं कोणतं तरी, तर त्यासाठी मी एवढं टाकत नाही. पण बाकी हे सर्व तुम्हाला नाही का जे फोटोशॉपमध्ये यूज करते त्यांना सोपं पडणार आहे. तर आता मी फिल्मोरा ओपन करून घेतलेलं आहे. आता मी ॲड करून घेतो, जे आपण न्यू ग्रुपमध्ये सर्व सेव्ह केलं ना ते ॲड करून घेतो. आता तुम्ही इथं नीट लक्ष द्या, हे मेन आहे. तर तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले जे बॅकग्राऊंड आहे ना आपलं ते घ्यायचं आहे. आता ह्याला राईट क्लिक करून ना जे ड्युरेशन असतं ना ते वाढवायचे. तर हे किती वाढवायचे तुम्हाला, तर इथं तुम्हाला जाऊन फक्त 45 करायचं आहे. असं 45 तुम्ही इथं राईट क्लिक केलं ना, तर ड्युरेशनमध्ये गेले ना तर तुम्हाला फक्त 5च्या पुढे जो 0 आहे तो काढून इथं 4 टाकायचं आणि 45चं करून घ्यायचं. तुमच्याकडून अमाऊंट चुकली की ते लय मोठं होणार आहे, आपल्याला फक्त 45 सेकंदचा पाहिजे. तर हे झालं तर ह्याला लॉक करून घ्यायचं. का लॉक करायचं ते पण मी तुम्हाला नंतर सांगतो. लॉक करून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं बाप्पाचं घ्यायचं इथं. तर ह्याला किती तुम्ही टाईम देऊ शकता, म्हणजे आता हे 5 सेकंदाचं असतं, ड्युरेशनमध्ये जाऊन बघा तुम्ही 5 सेकंद, तर ह्याला तुम्हाला ना 7 सेकंद करून घ्यायचं, 7 नाही का. हे काम होते, खूप कमी पण नको खूप जास्त बी नको, 7 बरोबर आहे. 6 पण ठेवू शकता, पण 7 बरोबर वाटतं मला म्हणून 7 घेतले. तर सर्व तुम्हाला तसंच करायचं आहे. पण अजून एक सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आपलं टाईमलाईन आहे सर्व, तर आपण इथं बाप्पाचं घेतलेलं आहे ना, तर तिथं लगेच चिटकून नाही घ्यायचं, आपल्याला थोडं गॅप द्यायचं आहे. तुम्ही देऊ शकता नाही का. आता बघा हे इथं आहे, तर आपण फक्त एक पाऊल पुढं म्हणा, माझ्या भाषेत तुम्ही समजून घ्या. तर थोडं पुढं घेऊन आपल्याला जे मुलीचं नाव आहे ते टाकायचं आहे. ह्याला आपण राईट क्लिक करून इथं 7 करून घ्यायचं आहे. बघा असं, हे सर्व तुम्हाला असंच करून घ्यायचं आहे नाही का. बघा असं व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला काय पासवर्ड टाकणार नाही, कारण पासवर्ड टाकलं कोणाला भेटत नाही मग नाही का, परत मेसेज वगैरे येतात. ज्याला व्हिडिओ समजून घ्यायचं, ज्याला शिकायचं त्यांनी व्हिडिओ बघा, बाकीच्यांनी खाली मटेरियल दिलेले डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन घेऊन जावा नाही का. तर आता शुभविवाहाचं टाकतो आपण, तुम्हाला समजतंय मी काय काय करतो, तुम्ही फक्त लक्ष द्या. आणि मी बेसिकमध्ये तुम्हाला सांगणार आता पूर्ण. एकदा तुमचा हात बसला की तुम्ही पाहिजे तशी व्हिडिओ डिझाईन वगैरे करू शकता नाही का. तर आता हे झालं. आता हळदीचं पण ॲड करून घेऊ. ह्याला बी 7 सेकंद करून घ्यायचे. ह्याला केलं का आपण बघू एकदा. ह्याला पण केलं आपण. तर इथं पण आपल्याला ॲड करून घ्यायचं सर. आजचं तुम्ही एवढं केलं तरी चालेल. तरी सर्व ॲड केलेले. आता आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. फोटो आपल्याला डायरेक्ट ॲड करून घ्यायचे नावाच्यावर. आता असं ह्या साईडला पण ॲड करून घेतो. आता सगळा गेम नाही इथून पुढं चालू होणार आहे, इफेक्ट वगैरे. आणि मी पहिलंच सांगतो, मी जास्त इफेक्ट देत नाही, कारण जास्त इफेक्ट दिला की कस्टमरला कधी आवडत नाही, काहींना आवडतं, त्यामुळे मी जास्त इफेक्ट देत नाही. थोड्यामध्ये गंमत करून टाकतो नाही का. म्हणजे हे नाही, म्हणजे अजून खूप इफेक्ट आहे त्याच्यात, मी खूप इफेक्ट यूज केलेले त्याच्यामध्ये. पण माझा अनुभव आहे जास्त तर नाही का साधंमध्येच कस्टमरला आवडतं नाही का, जास्त इफेक्ट बी वाटत नाही. कारण इफेक्टचं काय विषय मी तुम्हाला खरं सांगतो, आपलं जे लग्नाचं जे ऑडिओ असतं सॉन्ग ते आपलं साधं असतं नाही का नॉर्मलमध्ये. तर त्यामध्ये जास्त इफेक्ट दिले की ते मॅच होत नाही, मग ते वेगळंच वाटतं, व्हिडिओ वेगळाच मोडला जातो. त्यामुळं जास्त इफेक्ट वगैरे देत नाही मी, खरं ते सांगते तुम्हाला. तर आता हे सर्व ॲड केलेलं आहे आपण. तर आपल्याला काय करायचं आहे, हे ना असं क्लिक करून ना असं वर घ्यायचं, कारण आपल्या इथं इफेक्ट द्यायचं आहे खाली नाही का. मी पहिलंच ॲड करून टाकतो. तुम्ही वाटलं तर पहिलं बॅकग्राऊंड हे पण घेऊ शकता नाही का इफेक्ट.
मग तुम्ही टेक्स्ट वगैरे ॲड करू शकता. मी तुम्हाला दाखवतो आणि सर्व मी तुम्हाला देणार आहे, कोण देत नाही. आपल्या हा इफेक्ट आहे. आता तिथं तुम्हाला असं ऑप्शन आलं मॅच टू मीडिया वगैरे, तिथं डोंट चेंज करा फक्त. ह्याच्यावर राईट क्लिक करून ह्याचा म्यूट करून टाकायला, कारण ह्याला ऑडिओ आहे. तुम्ही बघू शकता इथं खाली बघा दिसतंय तुम्हाला. तर ह्याला राईट क्लिक करून म्यूट करून टाका. आता ह्याच्यावर डबल क्लिक करायचे तुम्हाला आणि व्हिडिओमध्ये इथं नाही का तुम्हाला कॉम्पोजिस्टिंग म्हणून काहीतरी आहे, तिथं जाऊन तुम्हाला स्क्रीन करून ना ह्याची ऑपॅसिटी कमी करायची. तुम्हाला घ्यायचे 50, जास्त वाटले तर जास्त घ्या, तुमच्या बॅकग्राऊंडवर आहे. आता हेच बॅकग्राऊंड तुम्ही यूज केलं की 50-60 अशी घ्या, तुम्हाला पाहिजे तशी. मला वाटल्यानंतर तर मी घेऊ शकतो 60 वगैरे असं. 60 पण चांगले, राहू द्या 60च. तर आता तुम्हाला अजून एक सांगतो, ह्याला लॉक केले, ह्याला पण लॉक करून घ्यायचे, कारण आपल्याला हे कॉपी पेस्ट करत जायचे पुढं. जर आपण ह्याला अनलॉक केलं तर पेस्ट केलं नाही तर मध्ये गॅप पडेल खूप. तर ह्याच्यावर क्लिक करून ना Ctrl+C करायचे, कॉपी करायचे आणि हे बरोबर इथं ठेवायचं आपल्याला. इथं ठेवलं ना तर नाही का असं अगा इथं पुढं बी जाऊ शकतं ते. मी Ctrl+Z बॅक करतो. तर ह्याला बी लॉक करून घेतो आणि हे इथं ठेवतो असं आणि फक्त Ctrl+V करत राहतो. बघा ऑटोमॅटिक ते पुढं गेलेलं आहे, आपल्याला काही करायला लागलं नाही जास्त. तर हे झालं. तर मी तुम्हाला प्ले करून दाखवतो कसं दिसतंय. आणि मी सॉन्ग टाकणार नाही कारण कॉपीराईट येऊ शकतं, तुम्ही टाकू शकता का. हे असं दिसतंय आपल्याला. तर आपल्याला अजून टेक्स्टला इफेक्ट द्यायचा तो आपण देऊया. ह्याला लॉक करून घेतो. तर त्या टेक्स्टला आपण ना आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे तर तिथं जाऊन आपण हा जो कलर डिस्टन्सचा इफेक्ट आहे तो स्टार्टिंगला आणि लास्टला देणार आहे असा. तर मी तुम्हाला इथं गॅप का सोडायला सांगितलं होता ते ह्यासाठी सांगितलं होता, कारण आपण हे चिटकून घेतलं ना तर लास्टला इफेक्ट देता येत नाही आपल्याला, नाही का. तर मी तुम्हाला दाखवतो एकदा तरी करून. समजा आपण हे असं चिटकून घेतलं तर आपण इथं इफेक्ट देऊ शकत नाही. इथं कधी आगा पुढं देताच येणार नाही. कुठल्या तरी एका जागेला देऊ शकतो किंवा दोन्हीला मध्ये देऊ शकतो असा. इथं दिला, आता इकडं नाही देऊ शकत आपण असा. त्यामुळं मी दिला होता. आणि जरी तुम्ही दिला तरी तुम्हाला ते प्रॉब्लेम येईल, नाही का. त्यामुळं गॅप सोडत चला. आता मी जर लास्टला पण हात देतो. आता आपल्याला फोटोला कोणता द्यायचा आहे तुम्ही फक्त इफेक्ट बघा मी कुठले घेतो आहे. इथं नाव दिलेले खाली. आता ह्यानंतर मी तर खाली येऊन ना हावाला इफेक्ट देतो, फोटोला पण, लास्टला पण तोच द्यायचा. मी जास्त म्हणजे हे नाही करत जास्त. बॅकग्राऊंडला बी तुम्ही इथं कट मारून नाही का असं इफेक्ट देऊ शकता, नाही का तुम्हाला पाहिजे तो. पण मी देत नाही तसं जास्त, तुम्ही देऊ शकता. जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो मी, बेसिक तुम्ही करा. तुम्हाला जो वाटलं इथं तुम्हाला खाली इफेक्ट द्यायचा, मी दाखवतो तुम्हाला तरी करून. इथं कट मारायचा आणि ह्याच्यामध्ये खाली गेलं ना बघा हावाला इफेक्ट आहे, हा तुम्ही असं देऊ शकता. जो ड्युरेशन कमी करू शकता, 1 करू शकता. कसं दिसतं मी तुम्हाला दाखवतो. असं ना काही इफेक्ट पडतो थोडा. आपण बॅकग्राऊंड हळू स्लो मोशन याच्यामध्ये दाखवतो. बघा दिसला का आपला फोटो हे आपलं फिल्मवर थोडं लॅग मारायला लागला स्क्रीन रेकॉर्डरमुळं. तर आपण बॅक घेऊ. तर त्याच्यावर आपण नंतर अजून एक व्हिडिओ आणू पूर्ण. तर तुम्हाला इथं बी तो इफेक्ट द्यायचा आपण दिल्यावर, तर तोच इफेक्ट द्यायचा आपल्याला. हावाला सगळ्यांचं वेगवेगळे, काय वेगळ्या पद्धतीने बनवतात. मी माझ्या पद्धतीचा तुम्हाला सांगतो आणि व्हिडिओ तुम्हाला नंतर लास्टला दाखवतो मी कसला भारी दिसतो व्हिडिओ. तर हे झालेलं. आता आपण हा इफेक्ट देऊया. ह्याला खूप इफेक्ट आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही देऊ शकता. फक्त असले इफेक्ट दिले ना थोडा वेगळा मोड तयार होतो बघा. असं देऊ शकता तो पण तुम्हाला पाहिजे तो. खूप इफेक्ट येतं, जे मला आवडतात मी ते तुम्हाला दाखवतो करून. इथं राऊंडमधले एक इफेक्ट आहे गावाला, राऊंड झूम. हा देऊया आपण इथं. आता इथं शुभविवाहाचं आपलं जे आहे स्थळ, विवाहस्थळ, तिथं आपण ना फ्लॅश देऊया. फ्लॅश
फ्लॅश तुम्हाला शोधावं लागेल इथं. फ्लॅशचा इफेक्ट द्यायचा आपल्याला तिथं, असं नाही तेच कुठेतरी. तुम्हाला दिसतोय का कुठं? हा इथं फ्लॅशचा इफेक्ट आहे, तो द्यायचा आपल्याला दोन्ही साईडला. आणि बाकी लास्टला आपण हा इफेक्ट देऊ शकतो असा. तर आपण बघूया कसं दिसतंय पहिल्यापासून. आता मी फिल्मोरामध्ये ओपन केले, थोडं अडकत चालेल ते. आणि एकदा व्हिडिओ तुमचा एक्सपोर्ट झाला ना, अजून बाहेर द्यायचं. अजून आपल्याला इफेक्ट ॲड करायचे, एक स्मोक आहे तो पण ॲड करायचा आपल्याला. तर आपण ते ॲड करून घेऊ, मग प्ले करू व्हिडिओ. इम्पोर्टमध्ये जाऊन मी हावाला जो इफेक्ट आहे हा घेतो, हे अनलॉक करून घेतो नाही का, आणि वर टाकतो. सॉरी आपल्याला इथंच इफेक्ट टाकायचा आहे. राईट क्लिक करून म्यूट करून घेतो, डबल टॅप करतो. तुम्ही डबल टॅप केलं की तुम्ही डायरेक्ट इथे यायचं. मग इथं जाऊन तुम्हाला स्क्रीन करायचे, ऑपोसिटी कमी करायचे, किंवा अजून इथं लायनर पण आहे. अजून बघू आपण, आपल्याला जास्त हायलाईट नाही करायचा, हे पण भारी वाटते. हात देऊया आपण. तर इथं घेऊन येतो मी, जे आपला हा बाण आहे तो आपल्याला इथं आणायचा. त्याला मगाच्या सारखं पहिलं सर्व लॉक करून घ्यायचं, आणि ह्याच्यावर राईट क्लिक करून कॉपी करायचं, आणि फक्त पेस्ट 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 कंट्रोल व्ही करत राहायचं. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला अजून एक इफेक्ट ॲड करायचा आहे, तो म्हणजे हावाला इंट्रो टाईपचा आहे ना का, तो आपल्याला ॲड करायचा आहे. त्याला बी राईट क्लिक करून म्यूट करून घेतो, डबल टाईप करून टिक करून ना का स्क्रीनमध्ये जाऊन. आता ह्याला बी कॉपी पेस्ट करायचे, सर्व लॉक करून घ्यायचे खालचे लेअर. इथून आपल्याला केवढा पाहिजे तेवढंच घ्यायचं, एवढा पाहिजे आपल्याला. तर इथं कॉपी केलं ना, इथं येऊन पेस्ट करायचा. जिथं जिथं पाहिजे ते, हे जे आपलं बाण आहे हा तिथं घेऊन यायचा, कंट्रोल व्ही दाबायचा. आता इथं पाहिजे कंट्रोल व्ही दाबायचा, आता इथं पाहिजे कंट्रोल व्ही दाबायचा. असंच करून घ्यायचे तुम्हाला. आणि व्हिडिओ खूप मोठा झाला तर नाही का बघून घ्या, कारण तुम्हाला समजवण्यासाठी मी टाकला एवढा मोठा व्हिडिओ. त्याच्या अगोदरचा पण व्हिडिओ मोठा झाला होता, पण एवढा नव्हता झाला, 15 मिनिटाचा झाला होता. किती होतं काय म्हणत आता. तर आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. तुम्ही सॉन्ग पण ॲड करू शकता खाली. आता मी दाखवत नाही सॉन्ग ॲड करून, कारण कॉपीराइट येऊ शकतो. तर प्ले करतो मी. जे माझं स्क्रीन रेकॉर्डर आहे त्याच्यामुळं थोडं फिल्मवारा हे होतं नाही का प्ले केलं. आणि मी व्हिडिओ रात्री बनवते, कारण दिवसा खूप नॉईस येते बॅकग्राऊंडची, आजूबाजूचा आवाज, त्यामुळं. जो आपण लास्टला इफेक्ट टाकला होता ना टेक्स्टला, तो आपण चेंज करूया. तुम्हाला मागाशी सांगितलं होतं, जास्त तेवाले इफेक्ट नाही का सूट नाही करत. म्हणजे आपण नीट जर दिले ना तर भारी होतो व्हिडिओ. आपण हाच इफेक्ट दिला शेवटी परत त्याला, कारण मी तुम्हाला मागाशीच म्हणलं, आपलं सॉन्ग जर सायलेंट मोडचं असेल तर आपल्याला असले इफेक्ट असं सूट नाही होत. त्यामुळे मी साधेच इफेक्ट घेतो. बाकी अजून आपण वेगवेगळे इफेक्ट घेऊ शकतो. आता हावाला मी तुम्हाला सांगितलं होता, हा पण तुम्ही घेऊ शकता. हा पण इफेक्ट खूप भारी, फक्त ते जे हे वेगळे आहे ना का,
आपण जसं 7 हे घेऊन घेतलं ड्युरेशन, तर त्याचं वेगळे थोडं, कारण इथं आपल्याला कट मारावा लागतो, थोडा गॅप सोडावा लागतो, कारण जेवढा गॅप आहे त्या गॅपमध्ये हा इफेक्ट देऊन आपला असं भारी व्हिडिओ होतो आपला नाही. तर तुम्हाला मी एवढं सांगितलं, हे बेसिकच आहे आपलं. तर मी तुम्हाला सांगितलं पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करायचं आहे, कसं करायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून ह्याच्यात लोगो टाकायचा असेल तुमचा, तर मी तुम्हाला टाकून दाखवतो. हा लोगो मी तर टाकणार आहे. त्याला डबल टॅप करून साईज कमी करून घेतो आणि असं इथं सेट करतो खाली. बघा खूपच गांडायला लागलं आहे फिल्मोरा, कारण स्क्रीन रेकॉर्ड खूप लोड आला वाटतं पीसीला. खाली खूप टॅप चालू. तर राहू दे, आपण असं दाखवतो फक्त. बस आपण खाली टाकलेलं आहे. परत अजून तुम्हाला ही PhD फाईलचं पण मी सांगितलं आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड काम करायला लागलं, फक्त तुम्हाला इथं काम करावं लागेल. इथं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, गौतम बुद्धाचा बी फोटो टाकून ॲड करू शकता, अशोक चक्र वगैरे नाही का. परत अजून ह्याच्यामध्ये पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला येत असेल फॉन्ट वापरता, तर तुम्ही ह्याच्या जागी दुसरं नाव वगैरे टाकू शकता, किंवा तुमच्याकडे फॉन्ट असेल हा, तर ह्याच्या फक्त डबल टॅप करा. तुमच्याकडे इन्फिनिटी फॉन्ट असेल ना तरी तुमचं वर्क करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इन्फिनिटी फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला जसं आपण नॉर्मल बोलतो, R म्हणजे र, T म्हणजे त, T दाबलं की ते येतं, हे दाबलं की असं हे येतं नाही का. तर असं तुम्ही करू शकता. ह्याचं तुम्हाला जर ह्याचं PDF वगैरे पाहिजे तर तुम्ही इन्फिनिटी आणि DG फॉन्ट कसे वापरायचे ह्याचं बी PDF तुम्हाला गुगलला भेटेल नाही का. AMS म्हणून आहे, मी दाखवतो तुम्हाला. तर नेटचं थोडं प्रॉब्लेम आहे. तुम्ही सर्च करा, तिथं तुम्हाला भेटून जाईल नाही का. तर तिथून तुम्ही DG आणि इन्फिनिटी फॉन्ट, परत कुठले वेगळे फॉन्ट असतील कॅलिग्राफीचे जे AMSचे फॉन्ट आहेत ते वापरू शकता. बाकी तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं. आणि तुम्हाला थंबनेलला स्टार्टिंगला मी व्हिडिओ टाकली होती, तुम्ही बघितले असाल की आपला व्हिडिओ कसा झाला आहे. तर हाच व्हिडिओ आपण इथे एडिट केला होता आणि तोच व्हिडिओ मी तिथं टाकलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्याने जाऊन चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि साईडवर बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.